माणगावच्या इथे मला वाटतं जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे हे जे ट्रॅफिक पूर्ण स्टक झालेलं आहेत, लोक पूर्ण खोळंबली आहेत. आता काय माहित किती मोठा अपघात आहे काय. पोलीस इथे त्यांच्यावरती फाईन मारतो हा जो गाडीवाला आहे. हॅलो नमस्ते नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. मी अंकित सकपाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मिस्टर सकपाळ व्लॉग. आणि आजचा आपण जो हा व्लॉग असणार आहे, मी चाललो आहे आता रिटर्न मुंबईला. गावी आपण होतो एक 7-8 दिवस होतो, तर आपले काही व्लॉग जर तुम्ही बघितलेच असतील तर हा जो व्लॉग आपला आहे हा मुंबईला रिटर्न जातानाचा आहे. आणि बघूयात असं काही आता जातानाचा तर आपण अपडेट दिलेला आहे रोडचा. या जातानाच्या व्लॉगचे काही व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर भेटूयात आपण. आता आपण इथे नाश्ता वगैरे करू आणि इथून मग पुढे आपला प्रवास सुरू होईल. आता वाजले 10. हे आपलं हॉटेल संकेत, नेहमीप्रमाणे आपण इथेच नाश्ता करतो. आणि इथे भरपूर गर्दी असते या हॉटेलला. तर चला आपण आता ब्रेकफास्ट करू आणि मग भेटूयात पुढे. काय झालं असायला. अरे पप्पा आहेत ना, जस्ट आपण आता नाश्ता मागवलेला आहे. इथे आपण पोहे मागवलेले आहेत. लाईट नाश्ता करणार आहोत इकडे. आणि या टेबलवरती आहेत मम्मी पप्पा आणि वैशूचा. काय मागवलास? उत्तप्पा. काय ऑनियन उत्तप्पा की? ओ माय गॉड, ऑनियन उत्तप्पा. नेहमीप्रमाणे हा आपला साखरपा देवरुख आणि संगमेश्वर यांना जोडणारा हा घाट आहे. मी वारंवार आणि नेहमी म्हणेन की हा रस्ता मला खूप आवडतो, कारण प्रॉपर डांबरी आणि एकदम ग्रिप पकडून चालते टायरची रस्त्यावर. आता आपण निघालोय, बघूयात किती वाजता मुंबईला कसं काय पोहोचणार आहोत. आता 1 किलोमीटरवर संगमेश्वर आहे आपलं. आता संगमेश्वरला पोहोचतच आहोत. आणि आपण साखरप्यातून 10:30 वाजता निघालो होतो. 10 नाश्ता वगैरे करून आपल्याला वेळ गेला, त्यामुळे 10:30 पावणे 11 वाजलेच तिथे. संगमेश्वर आलेला आहे, आता पुढेच आहे. आणि ही संगमेश्वरची बाजारपेठ. आणि एसटीला बघा किती गर्दी आहे. ही एसटी संगमेश्वर देवरुख आहे. अरे यार, इथून जायचं म्हणजे जाम मोठा टास्क आहे. छोटा रस्ता असल्यामुळे आता मुंबई गोवा हायवेला आपण टच होऊ समोरच. ट्रॅफिक. इथे जर का कोणती इथे मोठी गाडी जर कोणती आली ना तर ट्रॅफिक होतच होतं. पण हे आता डिंगणी म्हणून गाव आहे. इथे मम्मीचा आजोळ, सॉरी, बघूयात आपण. आणि मी तिथे चाललोय गॅस फिल करायला. तिथे एक मेन पंप आहे, म्हणजे जिथून गॅस सप्लाय होतो प्रॉपर. तर बघूयात आपण आता कुठे आहे. मी पण पहिल्यांदाच चाललोय. हायवेला आहेत पण तिथे खूप गर्दी असते, त्यामुळे हे आत असल्यामुळे, संगमेश्वर पासून 7 किलोमीटर आत असल्यामुळे कोणी जात नाही. तर आता आपण बघूयात काय आहे तिथे, गॅस स्टेशन काय आहे, कसं काय. चला, जर कोणाला जायचं असेल तर मी जाताना एकदा पुन्हा दाखवेन संगमेश्वरच्या इथून कसं यायचं आत. तर चला. हे आपल्याला मामा भेटले मध्येच, तर त्यांनी आणि ते दादा त्यांनी आपल्याला इथून रस्ता दाखवलेला आहे. तर जाऊयात आपण. चला मामा, थँक्यू. आता जरा सिंगल गाडी जाईल एवढाच लहान आहे, बापरे, आरामात जायचं आपल्याला. खूप हा मध्ये जरा दोन्ही साईडला बांध आहेत, डेंजर रस्ता आहे. पुढे मोठा आहे. तर चला भेटूयात आपण डायरेक्ट पुढेच.
हे रस्ता सिंगल गाडी जाईल इतकाच लहान आहे, पण ठीक आहे. आता काय बघूया. गावाच्या वाडीतून जर त्या गावाच्या वाडीतून बाहेर पडला ना की हा आता स्टॉप आहे ढोले म्हणून गाव, आणि जवळ आहे म्हणजे, आणि रस्ता खूप म्हणजे मस्त आहे. हा बघा, रस्ता चांगला आहे पण थोडासा लहान आहे, त्यामुळे सांभाळून ड्राईव्ह करावी लागते. चला आता आपण डायरेक्ट गॅस स्टेशनच्या इथेच भेटूया. हा रेल्वे ब्रिज दिसलेला आहे. म्हणजे हे गाव खूप आत आहे, असं थोडंसं डिंगणी 4 किलोमीटर आत आहे. CNGचा पंप इथे म्हणतात की मेन स्टेशन आहे, इथे गॅसच्या पाईपलाईन्स आलेल्या आहेत, तर मे बी इथूनच तो गॅस फिल करून जो काही CNG ट्रक आहे त्याच्यामध्ये फिल करून प्रत्येक ठिकाणी सप्लाय केला जातो. इथे हा CNG पंप आहे. जर कोणी संगमेश्वरमध्ये पण हायवेला CNG पंप आहे धामणीच्या इथे, आणि हा आतमधला आहे. हा डिंगणी म्हणून गाव आहे, त्याच्या इथे हा डायरेक्ट इथे तुम्हाला 24 आवर्स CNG मिळेल, कारण इथून डायरेक्ट लाईनच आहे आणि बाहेर कुठेही तुम्हाला ते CNG तिथे 24 आवर्स मिळणार नाही, पण इथे आहे अवेलेबल. आत्ताच मी इथे म्हणजे पंपजवळ आहेच, आणि इथे बघू शकता तुम्ही की इथे CNGसाठी जे भरण्यासाठी येतात तर ते आपले कोकणातील किती म्हणजे प्लास्टिक आणि किती घाण केलेली आहे. तर प्लीज सगळ्या आपल्या कोकणवासियांना विनंती आहे की कृपया आपण जे काही पाण्याच्या बॉटल्स अँड त्यानंतर जे काही सामान तुम्ही घेऊन येत आहे खाण्यापिण्याचं, तर प्लीज त्याचा कचरा इथे आजूबाजूला करू नका, कारण एवढी सुंदर अशी ग्रीनरी आहे आणि जर आपण तर तिथे घाण केली तर त्याचं नुकसान आपल्यालाच भोगावं लागणार आहे. तर प्लीज विनंती आहे सगळ्यांनी आपापल्या कचरा जे काही खाण्याच्या किंवा पिण्याच्या बॉटल्स स्वतःकडेच ठेवा, जमा करा गाडीतच, आणि जिथे कचराकुंडी मिळेल तिथे टाका. हा बघा, हा इथे अशोका CNG पंप आहे, हा डिंगणीतला. आणि हा जो रोड आहे इथून तुम्ही संगमेश्वरवरून डेपोच्या समोर रोड जातो तो डायरेक्ट इथेच येतो, 10 किलोमीटरवर आहे. कुणाला यायचं असेल तर येऊ शकता. आपण मुंबई गोवा हायवेला बाहेर आलेलो आहोत. संगमेश्वर पासून आता आपण थोड्या अंतरापासून पुढे आलेलो आहोत, आणि आता आरवली येईल पुढे, आरवली, सावर्डा, त्यानंतर चिपळूण. संगमेश्वरच्या पुढे आलेलो आहोत. एक म्हणजे मध्ये मध्ये पॅच आहेत कुठे संगमेश्वरचं, तर मे बी हे जो एका रस्त्याचं काम चालूच आहे, म्हणजे एका बाजूचं अजून झालेला नाही आहे. आणि चिपळूणच्या पुढे तर ऑलमोस्ट खेड वगैरे सगळे रस्ते प्रॉपर 4 म्हणजे इकडची लेन पण आणि तिकडची लेन पण प्रॉपर चालू आहे. फक्त जरा संगमेश्वरचा ही एक लेन चालू आहे, म्हणजे यायला आणि जायला प्रॉपर आहे. रस्ता मोठा आहे, पण जर त्या बाजूचा पण जर चालू केला ना, म्हणजे प्रॉपर जर झाला ना रस्त्याचं काम पूर्ण, तर मग काय टेन्शन नाही. मग ओव्हरटेक वगैरे पण तुम्ही इझिली एका लेनमधून करू शकता दुसऱ्या लेन. तर चला आपण आता पुढे चिपळूण किंवा खेडला भेटूया. हा आता इथून 2 लेनचा रस्ता चालू झालेला आहे, म्हणजे प्रॉपर खेरशेत म्हणून टोल नाका येतो इथे. तर इथून हा प्रॉपर संगमेश्वर नंतर हा 2 लेनचा रस्ता चालू होतो. इथून काय टोल वगैरे काय चालू झालेले नाही आहेत, आणि मला नाही वाटत एवढा लवकर काय चालू होतील. इथून बरोबर पनवेल 250 किलोमीटर आहे. रस्ता चांगला आहे. हा छोटासा घाट आहे. सावर्डे आलेला आहे, आणि इथून पनवेल, खेड, चिपळूण 16 किलोमीटर. ही सावर्डेची बाजारपेठ आहे. तर इथे ना हे बघा हायवे आहे, कसे लोक क्रॉस करतायत बघा, म्हणजे आजूबाजूला बघतच नाहीये, काय बोलणार. आणि
मग दोष कोणाला देणार की ड्रायव्हरने ठोकला नाही. कारण मी आता सुद्धा इथून म्हणजे या रोडने आता जस्ट मागून येत होतो तेव्हा एक टेम्पोवाला होता, लगेच तो लेफ्ट साईडला उभा होता आणि डायरेक्ट त्याने राईट साईडला गाडी टाकायचा प्रयत्न केला. म्हणजे ते लोक मिररमधून बघतच नाहीये की बाबा मागून गाड्या येत आहेत, काय अशानेच अपघात होत असतात. हे लोक स्वतः काळजी घेत नाही, त्यामध्ये दुसऱ्याला पण अपघाताच्या बोलतात ना, काय बोलणार. तर सांभाळून या बाजारपेठेतून ड्राईव्ह करताना ना स्पीड 30-40च असावा. चिपळूण येईल आत्ताच घाट संपलेला आहे संगमेश्वरचा पुढचा. मे बी तो परशुराम घाट होता. घाटाचा शूट मी नाही केला कारण कॅमेरा पकडायला बाजूचे सीटवरती झोपली आहे वैशू, त्यामुळे मी घाटात रिस्क नाही घेऊ शकत शूट करण्याचा. म्हणजे ड्राईव्ह करता करता वळणं खूप असतात, त्यामुळे आता चिपळूण येईल आपल्या 5 मिनिटात चिपळूण येईल. आता मध्ये जो चिपळूणचा इथे वरती त्यांनी एक हे टाकलं होतं तर तो पडला होता. हा बघा, हा इथे मेन नाका आहे जो चिपळूणचा. हा 4 रस्त्याचा आंबेडकर चौक आहे. इथून हा गुहागरला जातो हा रोड आणि इथून राईट मारलात की तुम्ही घाटावरती जर तुम्हाला जायचं आहे कराड, सातारा वगैरे पुणे मार्गे, ते इथून राईट मारून इथून जातात. आणि हा आपला इथून सरळ मुंबई गोवा हायवे आहे. हा इथून मुंबईला कुठेच वळायचं नाही. म्हणजे कोकणातून जर तुम्ही आलात तर तुम्हाला सरळच जायचंय. चिपळूण आलं आहे आणि हे इथे आतमध्ये चिपळूण शहर आहे आणि आपल्याला इथून सरळ जायचंय. आता हा वरती परशुराम घाट आहे. सॉरी, मी मगाशी संगमेश्वरच्या पुढे पण एक छोटासा घाट लागला, तो परशुराम नव्हता, हा परशुराम आहे. हा परशुराम घाट आहे. आता वरती आपण चाललोय. जड वाहनांना जरा सांभाळूनच ओव्हरटेक करायचा. तसं तर ते त्यांची लेन सोडून चालत नाही, बट तरीही त्यांच्या बाजूने जरा लांबूनच जायचं. खाली सगळं चिपळूण शहर आहे या साईडला आणि खेड 27 किलोमीटर आहे. महाड 73, मुंबई 240. जस्ट इथे मी थोडासा घाटात थांबलो. खूप छान व्ह्यू आहे इथे माझ्या मागे. वेट मी दाखवतो. हा इथून घाट आहे परशुराम आणि हे बघा ही खाली पूर्ण नदी आणि हे आपले डोंगर सह्याद्री पूर्ण ही खाली नदी आहे. हवा खूप आहे. आपण वरती आहोत आणि ही आपली मी आतमध्ये सगळे झोपलेत. मला थोडासा व्ह्यू छान वाटला म्हणून मी थांबलो, म्हटलं दाखवूयात. तर चला आता आपण निघूयात, खेडला भेटू. आत्ता जस्ट अंजणी आलेला आहे. अंजणी गाव जीत पवार आणि अनिकेत पवार या दोघांचा गाव आहे. इथून खालीच आहे, या ब्रिजच्या खालीच. लोकल गाव आहे बट छान आहे. तर अनिकेत आणि जर जीत ब्लॉग बघत असतील तर बाई कमेंट करून सांगा तुमच्या गाव किती किलोमीटर आहे जे या मुंबई गोवा हायवे पासून. आता हा आपला भोसते घाट आहे आणि भोसते घाटात ही तीव्र उतार आहे. तीव्र उतार अगदी म्हणजे इथे जवळजवळ 10-15 स्पीड ब्रेकर स्पीड कंट्रोल करण्यासाठी आहे, कारण पुढे एक मोठं चक्रीवळण आहे. बघूयात पुढे, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. पुढे दिसतच असेल तुम्हाला गाड्या बघा कशा एकदम सावकाश चालल्या आहेत. हे ते चक्रीवळण आहे. अगदी भिंत पण त्याची 5 ते 6 फूट उंच आहे. टन दिसतोय किती. एकदम यू आहे हा, एकदम प्रॉपर यू.
चढताना नाहीये, कारण चढताना गरज नाहीये, उतार आहे त्यामुळे खूप आता संपली आहेत स्पीड ब्रेकर. आणि हा खाली आता आपलं खेड रेल्वे स्टेशन येईल, म्हणजे खेड आलेलं आहे. हे इथे डावीकडे खेड रेल्वे स्टेशन आहे. हा रोड जातो तिथून ती गाडी आली आहे. इकडे ट्रक तीव्र उतारामध्ये कसा डिवायडरला येऊन आपटलेला आहे. म्हणजे खेड शहर सोडल्यानंतर हा रस्ता पण खूप छान आहे, एकदम स्ट्रेट. आणि मला वाटतं हा पूर्ण कशेडी घाटाच्या पायथ्याशी एंड होतो हा जो रस्ता आहे. नंतर मग आपला टनल लागणार आहे. आता पुन्हा एकदा आपण टनलमधूनच जाणार आहोत, तर भेटूया टनलमध्येच. आपली कोकण रेल्वे ही दिवाणखवटी रेल्वे स्टेशन या साईडला आहे. आणि कोकण रेल्वे आपले रेल्वेचा ब्रिज. आणि आपण टनलच्या इथे पोचलेलो आहोत. बाजूच्याचं काम चालू आहे आणि हा एक लाईन चालू केलेली आहे. सिरियसली खरंच खूप वेळ वाचतो. व्हेंटिलेशन फॅन चालू आहेत वरचे. मी ड्राईव्ह करत होतो, काय कळलंच नाही कधी टनल आला, त्यामुळे फटाफट आपण आता टनलमधून बाहेर पडूयात. आणि येताना पण थोडी कमीच लोक आहेत दिसत आहेत, कारण आता जाताना जरा जास्त गर्दी असणार. आता आपण पुढे जेवायला थांबणार आहोत. पोलादपूरच्या घाटात एक आपला नेहमीचा रेस्टॉरंट, तिथे थांबू, लंच करू आणि मग पुढचा प्रवास आपला चालू करू. आणि आपण बाहेर आलेलो आहोत. अगदी 2 ते 3 मिनिटात बाहेर येतो. घाटाची जी आपली फेरी आहे ती वाचते. हा बघा, हा तो घाट इथे आहे या साईडला. आणि हा आपला घाटाचा चढाव आहे, तिथून सुरुवात झालेली आहे. आणि आपण इथून आता घाटाच्या बाहेर आलेलो आहोत. आपण पोलादपूरच्या इथलं हे अन्नपूर्णा हॉटेल आहे, तिथे थांबलेलो आहोत. घाटाच्या पायथ्याशीच आहे हे हॉटेल. तर चला लंच करू. इव्हनिंग झाली आहे, बट जेवलो नाही आहे दुपारी. चला तर मग आपला आत्ताच जेवण झालेलं आहे. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत. लेट पोचलो, त्यामुळे आता आपण निघूया. पोचायला 11 वाजणार आहेत रात्री घरी. चला भेटूयात पुढे. पोलादपूर गेलेला आहे आत्ताच. आपण पोलादपूरलाच थांबलेलो जेवणासाठी. आणि आत्ता आपण महाडमध्ये पोचलो आहे. जस्ट एक 5 मिनिटात पोचूच. महाडचा आपला स्ट्रेट रोड. पाऊस सुरू झालेला आहे माणगावच्या आधीच. आता 7 वाजले आहेत आणि पाऊस सुरू झालेला आहे. आपल्याला पाऊस भेटलेला आहे आता. अँड एवढा लवकर पाऊस, काय बोलणार. निसर्गाचं संतुलन बिघडलेलं दिसतंय आणि ऑब्व्हियसली बिघडलंय. माणगाव पण आलं नाहीये, तेवढ्यात पाऊस सुरू झालेला आहे. जस्ट माणगावला पोचू आता. आणि आहे बारीक बारीक आहे, पडतोय, स्टार्ट होतोय पडायला. एवढ्यात तर पडायला नाही हवा, पण आता काय ठीक आहे, बघूया कुठपर्यंत पुढे आपल्याला पाऊस काय भेटतोय का की नाही. आपल्याला तर काही टेन्शन नाही, आपण कारमध्ये आहोत. पण बिचारे जे कोणी बाईकवर वगैरे असतील किंवा काय प्रिपेअर नसतील, त्यांना एवढं पण की पाऊस पडेल भिजत जावं लागेल. माणगावच्या इथे मला वाटतं जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला आहे, त्यामुळे हे जे ट्रॅफिक पूर्ण स्टक झालेलं आहेत. लोक पूर्ण खोळंबली आहेत.
आता काय माहित किती मोठा अपघात आहे काय. इकडे पोलीस जे रॉंग वेने जात आहेत त्यांना रिटर्न पाठवत आहेत. पोलीस इथे त्यांच्यावरती फाईन मारतो हा जो गाडीवाला आहे. हे बघा, हे अशा गाड्या चालवतात. पूर्ण गाडी याची डिवायडरच्या खाली उतरली आहे. आत्ताच जस्ट मी एका हॉटेलच्या बाहेर थांबलो आहे. थोडंसं गाडी कंटिन्यू महाडपासून ते आता इथे नागोठणेपर्यंत आणली आहे. त्यामुळे थोडी हिट जास्त होऊ नये म्हणून थोडंसं गाडीला पण आपण थोडंसं थंड करण्यासाठी साईडला असं बोनेट जर ओपन ठेवलं तर जरा थोडंसं आतल्या जे काही इंजिनची सिस्टम आहे प्रॉपर इंजिनला थोडंसं आतमध्ये हवा गेली पाहिजे, आपली बाहेरची हवा लागली पाहिजे. आणि ओव्हरहीट झाली तर उगाच इंजिनवरती लोड येऊन गाडी जागेवरती पण बंद होऊन थांबू शकते. त्यामुळे आपण साईडला थांबलो आहे. एक 10-15 मिनटं थांबू आणि त्याच्यानंतर आपण निघूयात. 11 वाजलेत. आपण आता घनसोली फ्लायओव्हरवर पोचलो आहे. 1 वाजलाय, लेट झालाय खूप. बघूया आता मालाडला किती वेळात पोचू. एक तासाच्या आत पोचू आपण. जस्ट आपण आत्ता गोरेगावला पोचलेलो आहोत. आपण आता सुंदरनगरला पोचलेलो आहोत आणि आता इथून घर 2 मिनिटावरती. फायनली 1:45 झालेत. आपण मालाडला पोचलेलो आहोत. पूर्ण आपले 12 तास गेले ट्रॅव्हलिंगमध्ये. बिकॉज जेवण वगैरे करण्यासाठी आपण थांबलो. देन त्याच्यानंतर गाडीला सुद्धा रेस्ट देण्यासाठी आपण एक अर्धा तास थांबलो होतो. जस्ट बिल्डिंगच्या इथे पोचलेलो आहे अँड आता ब्लॉगचा एंड इथेच करतो आहे. आणि गावचे पण व्लॉग जर बघितले नसतील तर व्लॉग बघा. भेटूयात पुढच्या नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, गुड नाईट, पीस आउट.